नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मंडळी, भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी नुकतंच एक विधान केलंय आणि त्या विधानाशी माझी सहमती नाही. ही सहमती नाही हेच सांगायला मी आलोय. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करताना एक शब्द वापरलाय आणि तो शब्द मला तरी मान्य नाहीये. आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत राजकीय स्वैराचार केला आहे. माझा स्वैराचार या शब्दावर आक्षेप आहे. मी आशिष शेलारांच्या मताशी सहमत नाही. उद्धव ठाकरे यांनी राजकीय स्वैराचार नव्हे तर राजकीय व्यभिचार केला आहे असं माझं मत आहे. आता व्यभिचार या शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा हे प्रत्येकाने ठरवायचं. आपल्या झालेल्या नात्यावरती निष्ठा, विश्वास, प्रामाणिकपणा न ठेवता अन्य लोकांशी संबंध ठेवणे याला आपण व्यभिचार म्हणतो. म्हणजे आपलं निर्माण केलेलं नातं सोडून देऊन अन्य लोकांशी संबंध असले की त्याला व्यभिचार हा शब्द आपण वापरतो. हा वेगवेगळ्या अर्थाने असू शकतो. एका स्त्रीचा नवऱ्याशी नातं असताना परपुरुषाशी ठेवलेल्या संबंधाला व्यभिचार म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीच्या कराराप्रमाणे, नियमाप्रमाणे, नात्याप्रमाणे, रक्ताप्रमाणे, जन्माप्रमाणे झालेल्या नात्याला ठेवून तशा स्वरूपाचे संबंध इतराशी ठेवणे आणि आपल्या मूळ नात्याला धक्का लावणे याला देखील व्यभिचार असं म्हटलं जातं. बहुतेक वेळेला व्यभिचाराची कृती ही लाभापोटी केलेली असते. अगदीच लाभापोटी. म्हणजे नातं नाही, व्यवहार नाही, भावना नाही, तरीही रात्रसंगत करायची याला व्यभिचार म्हटलं जातं. आणि असा व्यभिचार आतापर्यंत ठाकरे करत आलेले आहेत हे आपण बघतोय. म्हणून माझा शेलारांच्या शब्दाला विरोध आहे. स्वैराचार नव्हे, व्यभिचार. स्वैराचार म्हणजे जरा वेगळा असतो. तो असं मुक्तपणे जसं वाटेल तसं वागणे असतं. व्यभिचार हा वाटेल तसं वागणं नसतं. व्यभिचार हे ठरवून केलेली कृती असते. स्वैराचार अविचाराने होऊ शकतो, पण व्यभिचार हा विचारपूर्वक केलेला असतो, हे लक्षात घ्या. काही गोष्टी आपण जरा तपासून बघितल्या पाहिजेत, इतिहासापासून वर्तमानापर्यंतच्या. कदाचित भविष्यातल्याही तपासल्या पाहिजेत, काय होऊ शकतात या सगळ्या गोष्टीच्या. जेव्हा सगळे विरोधी पक्ष आणीबाणीचा विरोध करत होते, सगळ्या विरोधी पक्षाचे नेते आत टाकले जात होते. म्हणजे अगदी भल्या भल्या नेत्यांना आत टाकल्या गेलेलं आहे आणीबाणीच्या काळामध्ये. त्यावेळी शिवसेना या पक्षाने इंदिरा गांधींच्या आणीबाणीला समर्थन दिलेलं होतं आणि शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला अटक झालेली नव्हती. संबंध काँग्रेस विरोधक म्हणून निर्माण केले, नातं लोकांशी काँग्रेसचा विरोधक म्हणून निर्माण केलं आणि अचानक आणीबाणीला समर्थन देऊन टाकलं. फायदा, कोणताही सेनेचा नेता अटक झाला नाही. पुढे शिवसेनेच्या वाढीसाठी फायदा झाला. शिवसेना या पक्षानं लोकांच्या सोबत दिलेल्या शब्दाशी व्यभिचार करत इंदिरा गांधींना आणीबाणीसाठी समर्थन दिलं होतं. हिंदुत्व हा मुद्दा घेऊन शिवसेना पुढे आली होती. पण याच शिवसेनेनं मुंबई मनपाच्या निवडणुकीत मुस्लिम लीग सोबत युती केली होती. हा एक व्यभिचार शिवसेनेनं केलेला आहे. मुस्लिम लीगच्या व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे त्या झेंड्यासमोर भाषण करत होते, हे देखील विसरून चालणार नाही. अजून एक प्रसंग सांगतो. अब्दुल रहमान अंतुलेंच्या सोबत प्रचार करायला बाळासाहेब होते. अंतुलेच्या प्रचाराच्या सभेमध्ये बाळासाहेब गेलेले होते आणि त्यांनी शिवसेनेसोबतही या वेळेला सहकार्य केलेलं होतं, युती केलेली होती. अंतुलेंची मैत्री बाळासाहेबांनी निभावत लोकांना दिलेला शब्द मोडला होता. हा देखील एक व्यभिचार होता. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कितीतरी वेळेला याच शिवसेनेनं काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. एकदा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होताना दिलाय, पुन्हा प्रणव मुखर्जी होताना दिलाय. प्रत्येक वेळी शिवसेनेनं आपल्या मित्रपक्षाशी असलेले संबंध बाजूला ठेवून, म्हणजे भारतीय जनता पार्टीशी असलेले संबंध बाजूला ठेवून काँग्रेस सोबत जुळवून घेण्याचा नेहमीचा शिरस्ता ठेवलेला आहे. त्यावेळी देखील शिवसेनेनं हा व्यभिचार केलेला होता.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करून सरकार करणं हा देखील एक व्यभिचारच होता. खरं तर भारतीय जनता पक्षाच्या सोबत मतं मिळवली आणि पुढे याच जागांच्या आधारावर सत्ता स्थापन करण्यासाठी, मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेना व्यभिचार करत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आणि काँग्रेस सोबत निघून गेली, मुख्यमंत्रीपद मिळवलं. हा देखील एक व्यभिचार होता. ज्या हिंदुत्वाच्या, ज्या मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमकपणे मुंबईत लढत होती, त्याच मुद्द्याला बगल देत हिंदुत्वाच्या वेगवेगळ्या व्याख्या निर्माण केल्या जाऊ लागल्या. शेंडी जाणव्याचं हिंदुत्वाची भाषा बोलली जाऊ लागली. हा देखील एक व्यभिचारच आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतोय, शब्द नीट वापरला नाही शेलारांनी. त्यांनी स्वैराचाराच्या ऐवजी व्यभिचार हा शब्द वापरायला हवा होता. तो कदाचित परफेक्ट बसला असता. आताही बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या सोबत युती करायला जाऊन इथेही व्यभिचारच केलेला आहे. कारण प्रकाश आंबेडकर ज्या ज्या मुद्द्यांचं समर्थन करत होते त्या मुद्द्याला याआधी शिवसेनेनं विरोध केलेला आहे. म्हणजे विद्यापीठाच्या नामविस्ताराला केलेला शिवसेनेचा विरोध आठवत असेल आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करण्याचं जेव्हा घातलं जात होतं तेव्हा शिवसेनेनं विरोध केलेला होता. त्यावेळेला बाळासाहेबांचं म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं आणि बाळासाहेबांचं मत वेगवेगळं होतं. हेही लक्षात घेतलं पाहिजे. आरक्षणाला विरोध करणारी शिवसेनाच आहे. त्यांच्या सोबत जाऊन या सगळ्या विचारधारेला मानणाऱ्या लोकांची व्यभिचार करण्याचं काम या शिवसेनेनं केलेलं आहे. मंडळी, मला 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगायची आहेत. शेवटी ही 2 उदाहरणं तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. छगन भुजबळ जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांना ते टी बाळू असं म्हणून बाळासाहेबांचा उल्लेख करायचे. बाळासाहेबांना अटक करण्यासाठी छगन भुजबळांनी आपली ताकद पणाला लावली होती. त्याच छगन भुजबळांना आपल्या मंत्रिमंडळात घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनलेले होते. हा सत्तेच्या लाभासाठीचा व्यभिचार नाही तर काय आहे. याच संभाजी ब्रिगेडनं शिवसेना भवनावरची बाळासाहेबांचा फोटो हटवावा यासाठी आंदोलन केलेलं होतं. शिवसेनेच्या विरोधात आंदोलन केलेलं होतं. त्याच संभाजी ब्रिगेडला आपल्या सत्तेच्या वाट्यातील एक सत्तेचा वाटा देण्याचं शिवसेना नक्की करते. हा बाळासाहेबांच्या विचारांशी व्यभिचार असतो. बाळासाहेबांचं हिंदुत्व स्वार्थी होतं, ते लाभासाठी होतं. तसं बाळासाहेबांच्या वडिलांचं म्हणजे प्रबोधनकारांचं हिंदुत्व नव्हतं असं जाहीरपणे म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या सोबत जाणारे उद्धव ठाकरे आपल्या पित्याच्या विचारांशीच व्यभिचार करतात. हा व्यभिचार सगळ्या लोकांच्या लक्षात आला आहे. तो भाजपच्या शेलारांच्या लक्षात कसा नाही आला हाच प्रश्न माझ्या मनात पडला. म्हणून शेलारांना करेक्ट करण्यासाठी हा स्वैराचार नव्हे तर व्यभिचार आहे हे कळावं यासाठीच हे मांडलाय. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.